उपवासाच्या दिवशी बटाटा आणि रताळ ह्या दोनपैकी कशाची निवड करावी हा प्रश्न तुम्हाला पडतो का? चला तर मग जाणून घेऊया दोन्हीमध्ये काय फरक आहे. तर बटाटा आणि रताळ हे दोन्हीही कार्बोहायड्रेट्स रिच असे कंदमुळं आहेत. त्यामुळे उपवासाला याची निवड केलेली आहे आपल्या पूर्वजांनी. तर ते सुद्धा विचार करून केलेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण दोन्हीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे आपण उपवासाला खाल्लं तर आपली भूक शांत होते, वारंवार भूक लागत नाही. आता बरेच जण असे म्हणतात की कंदमुळं चालतात तर मग गाजर का नाही चालत? तर गाजरमध्ये कॅलरीज काही नाहीये. तुम्ही त्या गाजराचा सूप वगैरे जर पिला तर ते तुम्ही आरोग्यासाठी हितकर म्हणून पिऊ शकता, परंतु तुमची भूक शमन होणार नाही, तुम्हाला कॅलरीज त्यातून मिळणार नाही. त्यामुळे बटाटा आणि रताळं खाणं हे उपवासाच्या दिवशी फायद्याचं आहे तसं पाहिलं तर. फक्त तुम्ही ते कुठल्या स्वरूपात खाता त्याला जास्ती महत्व आहे. आता बटाटा म्हटलं तर बटाटे वडे किंवा बटाट्याचे वेफर्स हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. तर तसं न करता बटाटा उकडून जर तुम्ही दह्यासोबत तो खाल्ला सालासहित तर तो तुम्हाला अतिशय पौष्टिक आहे. तसंच रताळ्याचं सुद्धा आहे. रताळा शिजवताना आपण बरेचदा त्याच्यामध्ये साखर आणि गूळ घालून त्याच्या त्या गोड काचऱ्या करतो आणि त्या सगळ्यांना बहुतेक आवडतात. पण तुम्ही कोणी लहानपणी चुलीमध्ये भाजलेलं रताळं खाल्लं आहे का? तुम्हाला ते आठवून बघा लहानपणीचे दिवस. किती सुंदर होतं ते नुसतं रताळं भाजलेलं, किती सुंदर लागायचं. तसंच तुम्ही आता सुद्धा खाऊ शकता. रताळं हे पचायला तसंच जड असतं आणि कार्बोहायड्रेट रिच आहे. तसंच ते गोड आहे आणि त्याच्यामध्ये अजून जर का आपण साखर घालून किंवा गूळ घालून शिजवलं तर ते अजून कॅलरी रिच होईल आणि मग ते लवकर पचणार नाही आणि शुगर सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. पण तुम्ही नुसतं जर का खाल्लं तर मात्र शुगर वाढणार नाही, उलट शुगर नियंत्रित राहण्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि रताळ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे आणि बटाट्यापेक्षा रताळ्यामध्ये रफेज थोडंसं जास्ती असतं. बटाट्यामध्ये पोटॅशियम जास्ती असतं. तर तुम्ही रफेजच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर बटाट्यापेक्षा रताळा हा केव्हाही चांगला आहे. तसंच रताळं खायचं असेल तर ते रात्रीच्या वेळेस खाऊ नका, कारण रात्री जर का तुम्ही रताळं खाल्लं तर ते लवकर पचणार नाही. बराच वेळ त्यांनी पोट भरलेलं राहतं रताळ्यांनी, त्यामुळे याचा प्रयोग शक्यतोवर दिवसा करावा, रात्री करू नये. तर अशा पद्धतीने तुम्ही जर का बटाटा आणि रताळं दोन्हीही वापरलं तर तुमच्या शरीराला त्याचा फायदाच होईल. फक्त कुठलीही गोष्ट प्रमाणात खा म्हणजे त्याचा आरोग्यावर हितकरच परिणाम होतो आणि दुष्परिणाम होत नाही.